नमस्कार. नेक्स्ट फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ 1 upon square root of x square minus a square dx is equal to log of x plus square root of x square minus a square plus c. सो हा फॉर्म्युला पण आपण सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचा आहे. सबस्टिट्यूशन काय करायची ह्याच्यासाठी काही थोडेसे रूल आहेत ते मी हे फॉर्म्युले सगळे सॉल्व झाले की मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की कुठली टर्म आली तर कुठली ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन सबस्टिट्यूट करायचं ते. म्हणजे तुम्हाला अशा टाईपच्या टर्म्स कुठे दिसल्या इंटिग्रेशन सॉल्व करताना तर ते सबस्टिट्यूशन केलं ट्रिग्नॉमेट्रिकचं तर सिम्प्लिफाय होऊन जाईल आणि मग ते सॉल्व करायला सोपं होईल. सो इथे आपण सेक थीटा ही सबस्टिट्यूशन करणार आहोत. सो कन्सिडर LHS इंटिग्रेशन ऑफ 1 upon square root of x square minus a square dx. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये a square minus x square होतं, सो साइन इनवर्स आन्सर आलं होतं. तर लक्षात ठेवा फॉर्म्युले x square minus a square असेल देन लॉग ऑफ ते आन्सर असणार, फॉर्म्युला हा असणार. सो सबस्टिट्यूट x इज इक्वल टू a सेक थीटा. आता आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढून घ्यायची, तीच प्रोसेस आहे. थीटाची व्हॅल्यू काढायची देन dx काय रिप्लेस करायचं त्यासाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते सगळं करणार होता. थीटाची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर x अपॉन a इज इक्वल टू सेक थीटा. देअरफॉर सेक इनवर्स x अपॉन a is equal to theta, equation 1. Then dx, x is equal to a sec theta, therefore dx is equal to a is constant आणि sec theta चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, डेरिव्हेटिव्ह काढणार ना dx साठी. sec theta चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, sec x tan x. सो sec x म्हणजे sec theta, tan theta and d theta. आता आपण हे इंटिग्रेशन रिराइट करू इन द फॉर्म ऑफ थीटा, कारण थीटा आपल्याला सगळे मिळालेत. आता त्यावरून आपण रिराइट करू. देअरफॉर इंटिग्रेशन बिकम्स 1 upon square root of x square minus a square dx is equal in the form of theta. dx is replaced by a sec theta, tan theta, d theta. a sec theta, tan theta, d theta upon स्क्वेअर रूट ऑफ दिस x स्क्वेअर म्हणजे काय सेक स्क्वेअर थीटा a स्क्वेअर ना, a पण आहे a स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा आणि मायनस a स्क्वेअर. आता तीच प्रोसेस आहे. पुन्हा a स्क्वेअर कॉमन घ्यायचा, मग तो याच्या बाहेर आणायचा वगैरे तेच फॉलो करायचं. सो पुन्हा तेच विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ a सेक थीटा tan theta d theta upon square root of a square कॉमन आला, a square आणि a square कॉमन ब्रॅकेट मध्ये sec square theta -1 अर्थात sec square theta -1 आयडेंटिटीला आपण tan square theta म्हणतो, tan येणार आहे नेक्स्ट स्टेप मध्ये. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ a sec theta tan theta d theta upon square root of a square and tan square theta. आता स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आहेत त्यामुळे ते कॅन्सल आउट होतील. दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ a sec theta tan theta d theta upon this a tan theta. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाले. सो a कॅन्सल झालं, tan theta कॅन्सल झालं. सो इट मीन्स इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta. आता त्याच्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण सेकचं इंटिग्रेशन काय असतं हे पण लिस्टमध्ये बघितले, फॉर्म्युलाचाही डिराईव्ह केला. सो सेकचं इंटिग्रेशन आता आपण लिहूया आणि मग हे सगळं थीटामध्ये ते पुन्हा एक्समध्ये कन्वर्ट करायचं. सो आत्ता आपलं काय आलं, हे सगळं सिम्प्लिफाय करून इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशनच्या वेळी इंटिग्रेशन सेक थीटा डी थीटा इथपर्यंत आलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा डी थीटा. आता ह्याचा इंटिग्रेशन माहिती आहे विच इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स ना, म्हणजे सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि प्लस सी. आता हे थीटामध्ये आन्सर आलाय, लॉग पण अपियर झालाय, फक्त आता आपल्याला ते एक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि RHS कशी आहे ती बघून त्याप्रमाणे आन्सर ॲडजस्ट करायचं असतं. काय जे आन्सर आलं असेल ते तसं ॲडजस्ट पण करावं लागतं.
सो आपण आता काय करूया की सेक म्हणजे सेक ही सबस्टिट्यूशन आहे, त्यामुळे आपल्याला सेकची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ एक्स माहिती आहे, पण इथे आन्सरमध्ये टॅन पण आले, तर टॅनला आधी सेकमध्ये कन्वर्ट करायला लागेल. सो नुसतं टॅन थिटा आहे, टॅन स्क्वेअरची आपल्याला आयडेंटिटी माहिती, पण त्याच्यावरनं टॅनची पण व्हॅल्यू काढू शकतो. बिकॉज टॅन स्क्वेअर थिटा मीन्स काय, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सो टॅन थिटा काढायचं असेल तर काय लागेल त्याला, स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 असं करायला. सो टॅनची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ सेक मिळेल. सेकमध्ये का आणायच्या आहेत व्हॅल्यूज, कारण आपण सबस्टिट्यूशन एक्सला जी केली आहे ती सेक थिटा केलेली आहे. सो एक्स आणि सेक थिटाचं फक्त रिलेशन आहे, त्यामुळे सगळ्याचं सेक थिटामध्ये आल्या व्हॅल्यूज तर आपल्याला एक्समध्ये त्या ट्रान्सफर करता येते, म्हणून टॅनच्या ऐवजी आपण सेकमध्ये आणणार. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ सेक थिटा प्लस स्क्वेअर रूट ऑफ, आता हे स्क्वेअर रूट ऑफ हे का आलंय ते माहिती आहे, आयडेंटिटी यूज केली आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस. सो ही आयडेंटिटी आपण इथे यूज केली. आता सगळ्याच्या व्हॅल्यूज घालूया. आता एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा असं आपण केलं होतं. सो एक्स अपॉन ए इज इक्वल टू सेक थिटा. सो सेक आणि सेकच्या इथे व्हॅल्यूज घालूया. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ सेक थिटा मीन्स एक्स अपॉन ए प्लस here sec theta means sec square ना, so x square upon a square minus 1 plus c. आता साधारण त्या आर एच सारखं दिसायला लागलं, अजून थोडं रिअरेंज करावं लागेल. सो ए स्क्वेअर एक डिनॉमिनेटर एकच आहे, सो सेम करून घेऊया आतल्या स्क्वेअर रूट मध्ये. सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ एक्स अपॉन ए प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन हा सेम झाला ना, सो ए स्क्वेअर प्लस सी. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया म्हणजे आपल्याला हवी ती आरएचएस मिळेल. विच इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स अपॉन ए प्लस, आता स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, त्याचं काही सिम्प्लिफाय होणार नाही, ते तसंच ठेवूया. पण हा डिनॉमिनेटर मध्ये ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आणता येईल, पण तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना त्याचं स्क्वेअर रूट होऊन येतं, म्हणजे ए स्क्वेअरचा ए होऊन येणार. सो 1 अपॉन ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. प्लस सी आलं, तर आता सीचं सी ठेवायचं काय, याला C1 वगैरे म्हणायचं ते शेवटी बघू. कॉन्स्टंटच येतो, त्यामुळे सी म्हणा, के म्हणा, पी म्हणा, किंवा पण आपण शक्यतो सी म्हणतो. C1 C2 C3 असे जरी नोटेशन्स घेतले तरी चालेल. आता याच्यातला डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे, त्यामुळे आपण डिनॉमिनेटर सेम ठेवूया आणि न्यूमरेटरची ॲडिशन. सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ न्यूमरेटर मध्ये येणार एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी. आता साधारण याच्यात दिसायला लागलं, पण अपॉन ए आहे. पण लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे, लॉग ऑफ एक्स अपॉन वाय असेल तर लॉग ए मायनस लॉग बी असं आपण करतो. सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ ए मीन्स दिस न्यूमरेटर एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस लॉग ए प्लस सी. आता जवळजवळ सगळं आन्सर तिथे आले, फक्त मायनस लॉग आहे तेवढा एक्स्ट्रा आलाय. आता मायनस लॉग आहे, ए हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे मायनस लॉग ए हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. सो सी, ह्या सी ला आपण सुरुवातीपासून तरी C1 C2 किंवा के असं दुसरं कुठलंही नोटेशन, कारण तो कुठला कॉन्स्टंट हे आपल्याला माहिती नाही, तो 10 आहे का 10+5 आहे, कुठला कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण नोटेशन काही म्हणू शकतो. सपोज आपण या सगळ्याला C1 असं सगळ्याला म्हटलं असेल, तर पुढे जाऊन हे तुम्ही सी मध्ये ऍब्सॉर्ब करू शकता. मायनस लॉग ए हे तुम्ही सी मध्ये, कारण मायनस लॉग ए हा पण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट प्लस कॉन्स्टंट नाही, रिअल नंबर प्लस रिअल नंबर, तो अगेन रिअल नंबर होणार आहे. सो हा सगळा रिअल नंबर म्हणजे ह्याला C1 म्हणायचं आणि ह्याला लॉग ए किंवा कुठला जो काही कॉन्स्टंट आला असेल तो सगळा सी मध्ये ऍब्सॉर्ब होऊन त्याला सगळ्याला मिळून सी आपण कन्सिडर करू शकतो. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि या सगळ्याला मिळून आपण म्हणणार प्लस सी. हे म्हणू शकतो इथे लॉग एक्स असतं तर मात्र चाललं नसतं, व्हेरिएबल असेल तर नाही असं करता येईल. हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण त्या दोन कॉन्स्टंटच्या ॲडिशनला मिळून कुठलं आपल्याला हवं ते नोटेशन देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे ह्या कॉन्स्टंटचा आन्सर काहीतरी -5 होतं, सो आपण -5 कॅरी केलं आणि याचा आन्सर काहीतरी 2 आलं, तर 2 आणि -5 यांची काय ॲडिशन सबट्रॅक्शन करून पुन्हा एक कॉन्स्टंटच येणार आहे. सो त्याला फायनली सी म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो आता आपण बघितलं तर लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी विच इज इक्वल टू RHS ही आपली आलेली आहे. त्यामुळे अजून एक फॉर्म्युला तुमच्या लिस्टमध्ये इथे
ॲड झालेला आहे. म्हटलं तसं कुठलं अल्जेब्राईक एक्सप्रेशन आलं तर काय सबस्टिट्यूशन करायची याचे थोडेसे काही नियम असं नाही, म्हणजे काही ट्रिक आहेत ते मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या सबस्टिट्यूशन कुठल्या एक्सप्रेशनसाठी करा हे सांगेन.